व्हेरी गुड मॉर्निंग. आपण पाहत होतो अल्कोहोल फिनॉल इथर नावाचा टॉपिक कंटिन्यू करत होतो. त्यामध्ये आपल्याला आज रिएक्शन्स ऑफ फिनॉल पाहिजे. ओके, काय पाहिजे? रिएक्शन्स ऑफ फिनॉल. आणि फिनॉल कशा रिएक्शन दाखवते एकदा लक्षात घ्या. फिनॉल हा बायफंक्शनल कंपाऊंड आहे. बायफंक्शनल, त्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत फिनॉलमध्ये. दॅट्स वाय तो वेगवेगळ्या टाईपचे रिएक्शन दाखवते. कशा? तर पहा लक्षात घ्या. हा फिनॉल इथे मी ड्रॉ केला तुमचा. ओके, हा बेन्झीनचा रिंग घेतोय. हा इथे काय घेतला तुमचा? OH घेतलाय. तर हा एक OH फंक्शनल ग्रुप आहे, हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप आहे या फिनॉलमध्ये. आणि सोबतच आता हे बेन्झीनची रिंग पण इथे फंक्शनल ग्रुप म्हणून काम करते. तर फिनॉल बायफंक्शनल ग्रुप आहे, बायफंक्शनल कंपाऊंड आहे आणि तो त्यामध्येच वेगवेगळ्या टाईपचे रिएक्शन दाखवते. तर इथे फिनॉल मध्ये OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप जो आहे तो आपल्याला माहिती आहे की हायड्रॉक्सिल ग्रुप इझिली प्रोटॉन डोनेट करतं आणि प्रोटॉन डोनेट करू शकतं. आणि जो कंपाऊंड प्रोटॉन डोनेट करत असते त्या कंपाऊंडला आपण ऍसिड म्हणत असतो. आणि म्हणून हा जो OH ग्रुप आहे, या OH ग्रुपच्या संदर्भातली रिएक्शन जी आहे त्या फिनॉलची असं होतं. जर या OH नी या फिनॉल हायड्रॉक्सिल ग्रुपनी जर प्रोटॉन डोनेट केला तर इथे अशा प्रकारचं फिनॉक्साइड आयन फॉर्म होतंय. ओके, फिनॉक्साइड आयन फॉर्म होते आणि प्लस काय भेटतं आपल्याला? H पॉझिटिव्ह आयन भेटतं आपल्याला. ओके, आणि या रिएक्शन वरून आपण डिसाइड करतो का फिनॉल जो आहे तो ऍसिडिक इन नेचर आहे. ओके, आणि सोबतच हा OH ग्रुप जो आहे, हा OH ग्रुप इथे असल्यामुळे हा फिनॉल NaOH सोबत पण रिएक्ट होतो. कोणासोबत रिएक्ट होतो? तो NaOH सोबत रिएक्ट होत असतो. ओके, NaOH सोबत रिएक्ट होतात आणि NaOH जे आहे ते तुमचं बेस आहे. NaOH सोबत रिएक्शन झाल्यामुळे इथे सोडियम फिनॉक्साइड तयार होतं. काय होतं? सोडियम फिनॉक्साइड तयार होतं आणि सोबतच आपल्याला काय भेटतं? वॉटर ही रिएक्शन मध्ये भेटत असतं. आणि या रिएक्शन वरून पण इंडिकेट होतं का फिनॉल जो आहे तो ऍसिडिक इन नेचर आहे. तर पहा, फिनॉलच्या ऍसिडिक नेचर इंडिकेट करणाऱ्या रिएक्शन आपण OH हायड्रॉक्सिल ग्रुपवर करू. ओके, आणि सोबतच फिनॉल हा एरोमॅटिक कंपाऊंड आहे आणि म्हणून तिथे एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पण होतात. ओके, त्या एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन या बेन्झीनच्या रिंगवर होते आणि त्या एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये हॅलोजनेशन असू शकते, नायट्रेशन असू शकते, सल्फोनेशन असू शकते. या सगळ्या रिएक्शन आज आपल्याला पाहायच्या आहेत. कुठल्या? तर एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फिनॉलवरच्या आज आपल्याला पाहायचे. ठीक आहे, तर आपण त्यातलं पहिलं एक्झाम्पल जे आहे ते सबस्टिट्यूशनचं जे आहे ते हॅलोजनेशन आपण करणार आहोत. काय करणार आहोत आपण? सगळ्यात पहिलं एक्झाम्पल जे पाहायचं आहे ते कुठलं आहे? आपल्याला हॅलोजनेशन पाहायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे जे हॅलोजनेशन नावाचं आपण हॅलोजनेशन जे काय करतोय कोणाचं? तुमच्या फिनॉलचं. हे फिनॉलचं हॅलोजनेशन जे आहे ते आपलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. काय आहे ते तुमचं? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, या ज्या सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहेत. आपण हॅलोजन मध्ये आधी ज्या शिकलो त्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत्या. आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इथे करायचं आहे. हॅलोजनेशन, सल्फोनेशन, नायट्रेशन ह्या सगळ्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इथे होते. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फिनॉल मध्ये आपल्याला अर्थो आणि पॅरा पोझिशनलाच होणार आहे. त्याचं रिझन लक्षात घ्या. अर्थो आणि पॅरा पोझिशनलाच होणार आहे बिकॉज या अर्थो आणि पॅरा पोझिशन ज्या असतात फिनॉल मधल्या ह्या इलेक्ट्रॉन रिच असतात आणि दॅट्स वाय इलेक्ट्रॉन रिच असतात आणि म्हणून अर्थो आणि पॅरा पोझिशनलाच फिनॉलच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतात. मेटा पोझिशनला त्या होत नाही. ओके, लक्षात घ्या कसं. तर या ऑक्सिजन कडे असलेली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर या ऑक्सिजननी या बेन्झीनला दिली तर काय होतंय? इथे निगेटिव्ह चार्ज येत असतं. ओके, इथे निगेटिव्ह चार्ज येत असतं म्हणजे इथे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन येतं असं आपण म्हणू शकतो. ओके, हा जर पाय बॉन्ड शिफ्ट झाला तर परत ती इथे येत असतं. ते रेझोनन्स जे फिनॉल्स आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा मी एखाद्या दिवशी परत तुम्हाला सांगितलं. तर पहा, या फिनॉल मधल्या ह्या तीन पोझिशन, ही अर्थो आणि ही पॅरा, या इलेक्ट्रॉन रिच आहे अँड दॅट्स वाय ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन ह्या कुठं व्हायला पाहिजेत? अर्थो आणि पॅरा पोझिशनला होतील. ओके, मेटा पोझिशनला कधीच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार नाही. तर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे हॅलोजनेशन. आणि हॅलोजनेशन मध्ये जरी स्पेसिफाय केलं, हॅलोजनेशन मध्ये आपल्या सिलेबसला जर स्पेसिफाय केलं तर हॅलोजनेशन मध्ये आपल्याला पाहायचं आहे ब्रोमिनेशन. काय पाहायचं आपल्याला? ब्रोमिनेशन. ओके, ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल आपल्याला पाहायचं आहे. काय पाहायचं आपल्याला? ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल पाहायचं आहे. ओके, ठीक आहे. तर ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल आपण कंटिन्यू करू.
तर ब्रोमिनेशन करताना मला करावं काय लागेल, तर पहा मी इथे काय घेतो, हा फिनॉल इथे घेतोय सपोज, ओके, हा फिनॉल इथे घेतला, ओके. आता मला सांगा फिनॉल वर मी ब्रोमिनेशन करतोय, तर ब्रोमिनेशन करताना ब्रोमिनेशन काय आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी मी या फिनॉलचे फक्त हे 3 हायड्रोजन काढले. इथला हायड्रोजन मी नाही काढला, इथला हायड्रोजन मी नाही काढला. बिकॉज का नाही काढला, बिकॉज इथला हायड्रोजन ही मेटा पोझिशन आहे, ही मेटा पोझिशन आहे. मेटा पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत नसतं. आता मी याचं ब्रोमिनेशन करतो, तर ब्रोमिनेशन करायचं झालं तर काय घ्यावं लागेल, ब्रोमीन बॉन्ड काय घेतला तुमचा, ब्रोमीन घेतला, ओके, ब्रोमीन बॉन्ड ब्रोमीन घेतला, ओके. तर आता आपण काय करू, ब्रोमीन बॉन्ड ब्रोमीन वरचा हा जो बॉन्ड आहे या दोघांच्या मधातला फॉर्म झालेला, ओके. तर हा बॉन्ड फॉर्म होताना एक ब्रोमीनचा इलेक्ट्रॉन आहे, एक या ब्रोमीनचा इलेक्ट्रॉन आहे. तर याचं जर बॉन्ड ब्रेक होत असताना हायड्रोलिसिस झालं, तर हायड्रोलिसिस झालं तर काय होईल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन या बोरॉनकडे येतील, सॉरी ब्रोमीनकडे येतील, आणि दोन्ही इलेक्ट्रॉन जर या ब्रोमीनकडे आले तर या ब्रोमीनवर आपण निगेटिव्ह चार्ज देऊ, आणि या ब्रोमीनकडे कुठला चार्ज आहे तुमचा, पॉझिटिव्ह चार्ज आहे, ओके, ठीक आहे. आता हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज, आपण चार्जेस जे आहेत ते आधीच डिसाइड करून टाकले, ओके. आणि आता काय होईल बेटा, याच्यातलं ब्रोमिनेशन करताना HBr याच्यातला निघून जाईल. आता HBr निघून गेलं तर मला प्रोडक्ट काय भेटायला पाहिजे, हा फिनॉल म्हणजे हा जी बेन्झीनची रिंग काढतोय मी, आणि या बेन्झीनच्या रिंगला हा तुमचा OH, आणि अल्टरनेटिव्हली डबल बॉन्ड त्याच्यामध्ये आहे. तर HBr निघून गेला, H पॉझिटिव्ह, Br निगेटिव्ह निघून गेला, आणि इथे काय भेटेल मला, हा Br पॉझिटिव्ह, हा जो आहे तुमचा Br पॉझिटिव्ह, हा इथे हा Br पॉझिटिव्ह असा अटॅच झालेला आहे. आपण चार्जेस जे आहे ते इथे मेन्शन नाही करणार. तर इथे काय झालं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झाले, ओके, हायड्रोजन रिप्लेस केला. आता परत क्वेश्चन आहे, ओके, परत क्वेश्चन असा आहे का आपण म्हटलं होतं का इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अर्थो आणि पॅरा पोझिशनला होते, तर इथे ही अर्थो पोझिशन आहे, ही तर पॅरा पोझिशन आहे ना, तर इथून पण हा HBr निघून जाऊ शकते ना, हो बरोबर आहे. तर इथून पण हा HBr निघून जाऊ शकते. म्हणजे जर सपोज मी पुढच्या केस मध्ये गेलं तर इथे मला भेटणार आहे तुमचा परत काय भेटणार आहे, Br भेटणार आहे, म्हणजे परत याच्यातून HBr निघून जाईल, ओके. परत काय निघून जाईल याच्यातून, HBr. आता मी रिएक्शन बॅलन्स नाही करतोय, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ओके. इथून जर HBr काढला तर एक प्रोडक्ट भेटला, ओके. आता परत जर काढला तर परत एक HBr भेटला पाहिजे, ओके. आणि आता सोबत जर मी इथूनही HBr काढला तर इथे पण काय भेटला पाहिजे मला, तुम्हाला HBr भेटला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट भेटू शकते. पण हा प्रोडक्ट आपल्याला कोणत्या केस मध्ये भेटणार आहे, जर आपण हे ब्रोमीन वॉटर ऍज अ मीडिया इथे घेतला तर, म्हणजे आपण इथे वॉटर मीडिया घेतला तर असा प्रोडक्ट आपल्याला भेटत असते, आणि यालाच आपण ब्रोमीन वॉटर पण म्हणतो, ओके, ठीक आहे. मध्ये काय करत असतो आपण, की फिनॉल जो आहे आपला, हा जो फिनॉल आहे, या फिनॉलचा OH जो आहे, हा फिनॉल घेतला, या फिनॉलला हा H, आणखी हा H घेतला, आणखी हा H घेतला, ओके. मी मेटा पोझिशनचे हायड्रोजन इथे मेन्शन नाही करतोय, मेटा पोझिशनचे हायड्रोजन नाही घेतोय, आणि मेटा पोझिशनचे हायड्रोजन घेत नाहीये का, कारण मेटा पोझिशनला रिएक्शनच होत नसते. या ब्रोमीनचा हा काय घेतला तुमचा, हा निगेटिव्ह घेतला, हा पॉझिटिव्ह घेतला, हायड्रोलिसिस झाल्याचं ते इथून HBr निघून गेला, तर मला असाही प्रोडक्ट इथे भेटू शकते, असाही फक्त प्रोडक्ट भेटणार आहे, पहा काय, फिनॉल, आणि या फिनॉलला हा इथे काय अटॅच होईल तुमचा, ब्रोमीन अटॅच होईल, ओके, ठीक आहे, ब्रोमीन अटॅच होईल. असं रिएक्शन होऊ शकते, किंवा ऑर मध्ये असंही होऊ शकते एखाद्या वेळेस. ऑर मध्ये एक तर हा भेटेल, एक तर काय होतं, इथचा H निघून न जाता हा इथचा H जो आहे तो निघून जातो, म्हणजे असा HBr आपल्याला इथे निघून जाताना भेटतं, आणि असाही प्रोडक्ट आपल्याला इथे भेटू शकतं, ओके. हा काय घेतला तुमचा OH, आणि इथे काय आहे तुमचा स्क्रीन मध्ये दिसतंय का काय, म्हणजे हा काय येईल तुमचा Br, ओके. तर हा जो प्रोडक्ट आहे हा आहे तुमचा पॅरा प्रोडक्ट, आणि हा जो प्रोडक्ट आहे हा आहे तुमचा अर्थो प्रोडक्ट. कोणता आहे तुमचा अर्थो प्रोडक्ट, ठीक आहे ना. इथे Br निगेटिव्ह आहे खाली, ओके, ठीक आहे. तर अर्थो प्रोडक्ट आणि पॅरा प्रोडक्ट असतात. तर या केस मध्ये हा जो अर्थो प्रोडक्ट आहे हा आपल्याला फक्त 20%च भेटते. किती पर्सेंट भेटते, 20%. आणि हा जो भेटतोय हा 80% भेटतं. आता हा 80% कसा भेटतं, त्याची रिझन असं आहे का हा OH न्यूक्लियोफाइल आणि हा Br न्यूक्लियोफाइल, हा OH न्यूक्लियोफाइल आणि हा Br न्यूक्लियोफाइल, दोघं पण निगेटिव्हली चार्ज न्यूक्लियोफाइल जर कन्सिडर केले तर हे रिपल्शन इथं जास्त होऊ शकते, आणि इथं रिपल्शन जे आहे ते कमी होतं, म्हणून इथे स्टॅबिलिटी वाढतं, आणि दॅट्स व्हाय हा 80% आपल्याला भेटेल. पण
हा प्रोडक्ट आपल्याला तेव्हा भेटेल, या रिएक्शन मध्ये हा प्रोडक्ट आपल्याला तेव्हा भेटेल जेव्हा तुम्ही या ब्रोमीनला वॉटर मध्ये मिक्स करून नाही टाकणार. म्हणजे ब्रोमीन वॉटर नाही घ्यायचंय तुम्हाला, या ब्रोमीनला तुम्हाला वॉटरच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं सॉल्व्हेंट जे आहे ते वापरावं लागेल. फॉर एक्झाम्पल आपण CCl4 घेतलं, ओके, CCl4 जर घेतलं किंवा दुसरं कुठलंही मीडियम जर घेतलं तर असा प्रोडक्ट आपल्याला भेटू शकते. आणि अशा प्रोसेसला ही जी रिएक्शन आपण केली तिला आपण म्हणू ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. सिंपल. परत एकदा सांगतो, थोडंसं परत एकदा रिवाइज करून येतो. म्हणणं सिंपल होतं माझं काय, फिनॉल एक तर OH रिंगवर रिएक्शन दाखवेल, एक तर बेन्झीनच्या रिंग, सॉरी, फिनॉल एक तर OH वर रिएक्शन दाखवेल, एक तर बेन्झीनच्या रिंगवर रिएक्शन दाखवेल. OH वर ज्या रिएक्शन फिनॉल दाखवते त्या ऍसिडिक नेचर इंडिकेट करणाऱ्या असतात, बिकॉज OH ग्रुप इझिली प्रोटॉन डोनेट करू शकतो. ठीक आहे. आणि बेन्झीनच्या रिंगवर ज्या रिएक्शन होतात फिनॉलच्या त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बेन्झीनवर किंवा सॉरी फिनॉलवर अर्थो किंवा पॅरा पोझिशनला होतात, कारण अर्थो आणि पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रिच पोझिशन आहेत, मेटा पोझिशनला कधीच त्या होत नाहीत. आणि मग त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे एक्झाम्पल हॅलोजनेशन आहे, नायट्रेशन आहे, सल्फोनेशन आहे. आपण हॅलोजनेशन कंटिन्यू केलं, हॅलोजनेशन मध्ये आपण ब्रोमिनेशन पाहतोय. आणि ब्रोमिनेशन तुम्ही ब्रोमीनला वॉटर सोबत रिएक्ट करून करू शकता. वॉटर सोबत जेव्हा तुम्ही रिएक्ट करता तेव्हा तुम्हाला 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल भेटतं, जो की मी आधी दिला होता तो एरिस केला. ओके. आणि जर तुम्ही ब्रोमिनेशन फिनॉलचं CCl4 मध्ये किंवा वॉटरच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं सॉल्व्हेंट वापरत असाल तर असा आणि असा प्रोडक्ट भेटत असतो. संपली गोष्ट. ठीक आहे. तर आता नेक्स्ट जे आहे आपलं ते आपण कंटिन्यू करू. तर ते आहे तुमचं नायट्रेशन. ओके, ठीक आहे, ते आहे नायट्रेशन. तर नायट्रेशन मध्ये काय करायचं आपल्याला, हॅलोजनेशन झालं, नायट्रेशन काय, तर नायट्रेशन मध्ये नायट्रेटिंग मिक्सचर आपल्याला वापरायचं आहे. फिनॉलची रिएक्शन करायची आहे नायट्रेटिंग मिक्सचर सोबत. ओके, हेडिंग होईल आपलं D. ओके, काय करायचं आपल्याला, नायट्रेशन. ओके, आणि नायट्रेशन, ओके, हा नायट्रेशन करायचं आहे. तर नायट्रेशन ऑफ फिनॉल करायचं आहे आपल्याला, नायट्रेशन ऑफ फिनॉल करायचं आहे. तर ओके, ठीक आहे. तर आता कधी कधी कॉम्पिटिटिव्ह मध्ये असं क्वेश्चन विचारला जात असते की नायट्रेटिंग मिक्सचर काय आहे. तर नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे असतं तुमचं HNO3 प्लस H2SO4. या मिक्सचरला आपण नायट्रेटिंग मिक्सचर म्हणत असतो, हे लक्षात ठेवायचं. दिस इज द नायट्रेटिंग मिक्सचर. ओके. तर हे नायट्रेटिंग मिक्सचर आपण फिनॉल सोबत रिएक्ट करू म्हणजे नायट्रेशन होईल. ओके, नायट्रेशन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ओके, ठीक आहे, पाहू आता. ओके, तर मी काय करतो, परत एकदा इथे फिनॉल घेतोय तुमचा. ओके, आणि या फिनॉलला हा OH ग्रुप घेतला, सॉरी हा फिनॉल घेतला. ओके, ही रिंग घेतली याच्यामधली, इथे हायड्रोजन काढतोय. ओके, इथे हायड्रोजन काढतो आणि इथे हायड्रोजन घेतला. वाय, बिकॉज त्याचं रिझन मला पटकन सांगा, का घेतला इथे फक्त, बिकॉज इथे ही पॅरा पोझिशन आहे, इथे कुठली पोझिशन आहे, ही पॅरा पोझिशन, ही अर्थो पोझिशन, मेटा पोझिशनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतच नाही. आता मी याच्यासोबत काय करतो, तुमचा H. ओके, H आणि नंतर काय घेतला H. ओके, हा HNO3 असा लिहितो. ओके, HNO3 असा लिहितो. ओके, ठीक आहे, तुमचा HNO3 असा लिहितो. ओके, ठीक आहे. HNO3 जर असा लिहिला तर पहा इथून हा इलेक्ट्रोफाइल जो आहे ना, हा H पॉझिटिव्ह जो आहे हा, आणि हा OH निगेटिव्ह म्हणून आपण लिहितो. ओके, इथून काय होईल तुमचा H2O निघून जाईल. ओके, ठीक आहे. माझं लिहिताना थोडंसं चुकलं. ओके, HNO3 ला मला असं लिहावं लागेल. ओके, हा एक ऑप्शन आहे ना. ठीक आहे, हा H पॉझिटिव्ह, हा OH निगेटिव्ह इथून निघून जाईल आणि मला प्रोडक्ट मध्ये भेटायला पाहिजे. ओके, प्रोडक्ट मध्ये मला भेटायला पाहिजे. ओके, हा फिनॉल. ओके, हा फिनॉल. ओके, ठीक आहे. आणि या फिनॉलला इथे काय येईल तुमचा NO2. ओके, ही अशीच रिएक्शन सेम कुठे होऊ शकते, ही अशीच रिएक्शन इथे होऊ शकते. ओके, ठीक आहे. म्हणजे मला इथे काय भेटणार आहे, तुमचा पॅरा पोझिशनला पण तुमचा काय भेटणार आहे, NO2. आणि ही रिएक्शन इथे पण होईल आणि इथे जर झाली तर मला काय भेटायला पाहिजे, तुमचा इथे पण काय भेटेल, तुमचा NO2 भेटेल. ओके, आणि याच्यातून मायनस काय होईल, म्हणजे निघेल काय, बाय प्रोडक्ट काय भेटणार आहे आपल्याला, तर बाय प्रोडक्ट भेटायला पाहिजे वॉटर, इथे बाय प्रोडक्ट भेटणार आहे. तर अशा प्रकारचं नायट्रेशन होईल. पण कंडिशन आहे की अशा प्रकारचं नायट्रेशन तेव्हा होईल जेव्हा तुम्ही ही रिएक्शन या मिक्सरला तुम्ही हीट करा, म्हणजे ही रिएक्शनला हीट गरजेचं आहे. आणि परत इथे जे H2SO4 तुम्ही वापराल, इथे जे H2SO4 तुम्ही वापराल, हे H2SO4 इथे वापरण्यात आलेलं H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड असायला पाहिजे. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरत असाल आणि हीट करत असाल तर तुम्हाला हा प्रोडक्ट भेटेल. हा प्रोडक्ट, या प्रोडक्टचं नाव काय होईल, 2. ओके, हा 1, हा 2 होईल, हा काय होईल तुमचा 3 होईल, हा 4, हा 5 आणि हा 6. म्हणजे याचं नाव व्हायला पाहिजे 2,
4,6 ओके ट्राय 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 नायट्रो ओके ट्राय 3 आहे म्हणून ट्राय ओके ट्राय नायट्रो ओके सॉरी ट्राय नायट्रो आणि नंतर काय फिनॉल ट्राय नायट्रो फिनॉल असं याचं नाव आहे. याला आपण पिक्रिक ऍसिड असंही म्हणतो. याचं कॉमन नेम काय आहे पिक्रिक ऍसिड ओके ठीक आहे. तर अशा प्रकारचं नायट्रेशन होतं कधी जेव्हा तुम्ही फिनॉलला HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला रिॲक्ट करत असता हीट पण तुम्हाला द्यावं लागेल पिक्रिक ऍसिड फॉर्म होते 1 2 सॉरी नाव काय होईल त्याचं 2,6 ओके 2,4 सॉरी 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल असा प्रोडक्ट मिळतात. सोबतच हे जे नायट्रेशन आहे हे नायट्रेशन आपल्याला वेगळ्या पद्धतीने पण भेटू शकते. जसं आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. आपण परत एकदा काय घेतला फिनॉल घेतोय मी आणि या फिनॉल सोबत ओके या फिनॉल सोबत हा फिनॉल सॉरी ओके या फिनॉल सोबत परत एकदा मी नायट्रेटिंग मिक्सचरच रिॲक्ट करतो. नायट्रेटिंग मिक्सचरच रिॲक्ट करतो म्हणजे नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय असतं बेटा HNO3 आणि H2SO4. तर हा अशा प्रकारे लिहिला मी ओके. याच्यासोबत काय घेतलं तुमचं H2SO4 ॲज अ कॅटलिस्ट इथे लिहितो. तर हे H2SO4 इथे जे घेतोय मी आता ते डायल्यूट घेतोय ओके. कुठलं घेतोय डायल्यूट घेतोय H2SO4 डायल्यूट घेतलं ओके. आणि याला रूम टेम्परेचरला करायचं आहे मला सॉरी ओके. टेम्परेचर जे आहे ते कुठलं घ्यायचं आपल्याला रूम टेम्परेचरच ठेवायचं आहे सॉरी रूम टेम्परेचर ठेवायचं आहे रूम टेम्परेचर ओके ठीक आहे रूम टेम्परेचर. तर इथून हा H2O हा H पॉझिटिव्ह हा OH निगेटिव्ह असं निघून जातं आणि मला असा प्रोडक्ट भेटू शकतं हा असा प्रोडक्ट भेटू शकतं ओके. इथे हा NO2 अटॅच झालेला राहील आपला आणि सोबतच एक मला असा प्रोडक्ट भेटणार आहे काय पॅरा पोझिशनला ओके. हा काय घेतला तुमचा हा इथे OH आणि इथे या पॅरा पोझिशनला तुमचा कोण अटॅच राहील तुमचा NO2 ग्रुप अटॅच. तर असा दोन पैकी एक प्रोडक्ट मला भेटू शकतोय किंवा या दोघांचं मिक्सचर मला भेटणार आहे. तर त्यापैकी हा प्रोडक्ट 20% असणार आहे आणि हा जो प्रोडक्ट आहे हा 80% असणार आहे. तर अशा प्रकारे बेटा नायट्रेशन होत असतं फिनॉलचं ठीक आहे. तर आपण सल्फरेशन नंतर कंटिन्यू करू आजच्या विषयासाठी.